रामेश्वर सामाजिक विकास यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मी प्राध्यापक गणेश लोहार, राहणार बोरगाव. मी सध्या रयत शिक्षण संस्थेचं छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या ठिकाणी अध्यापन करत आहे. मी या शिक्षण क्षेत्रामध्ये गेले 25 वर्ष विविध ठिकाणी अध्यापनाचं कामकाज करून समाजासाठी काहीतरी करणं हे आपलं देणं लागतं. या उद्देशाने रामेश्वर सामाजिक विकास प्रतिष्ठानमध्ये मी सचिव या पदावर सध्या काम करत आहे. आज आपण बोरगाव या ठिकाणी 2 ऑक्टोबर 2023 रोजी स्थापन झालेली रामेश्वर सामाजिक विकास प्रतिष्ठान या प्रतिष्ठानची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी आज घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय संजय कुमार साळुंखे साहेब. मी त्यांचं आपलं या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला थोडक्यात परिचय द्यावा. नमस्कार, मी संजय तुकाराम साळुंखे. मी सन 2022 मध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पदावर काम करून 2022 मध्ये मी सहाय्यक पोलीस आयुक्त या पदावरून सेवानिवृत्त झालो आहे. मी मूळ बोरगाव तालुका सातारा येथील रहिवासी आहे. सचिव आमच्या संस्थेचे आहेत, त्यांनी सांगितलं की समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो, अशा पद्धतीनं काम करणं आवश्यक आहे. पोलीस दलामध्ये काम करत असताना सातत्यानं समाजामधल्या विविध प्रश्न, विविध समस्या असतात, त्यांच्याशी संबंध येत असतो. आणि मग ह्या प्रश्न आणि समस्या काय असतात या आपण सोडवणूक करण्यासाठी समाजातील जे घटक आहेत त्यांना मदत करावी, अशा उद्देशानं मी सेवानिवृत्त झाल्यानंतर या रामेश्वर सामाजिक विकास प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे. धन्यवाद साहेब. तुम्ही एका शासकीय पदावरून, अधिकार पदावरून सेवानिवृत्त झाला आहात आणि सेवानिवृत्तीनंतर गावामध्ये काहीतरी करावं या उद्देशाने तुम्ही जे रामेश्वर सामाजिक विकास प्रतिष्ठान स्थापन करण्याचा जो मनामध्ये विचार जो आला, तो विचार आल्यानंतर तुम्ही पहिली पायरी गावामध्ये काय केली? आपण विचारलेला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर खरं तर समाजासाठी आपण काहीतरी काम केलं पाहिजे. समाजाचं आपण ऋण फेडण्यासाठी या सामाजिक कामामध्ये आपला काहीतरी सहभाग असायला पाहिजे, असा उद्देश सातत्यानं मनामध्ये होता. कारण या गावामध्ये पूर्ण लहानपण गेल्यानंतर जोपर्यंत सेवेत दाखल होतो तोपर्यंत समाजाशी नाळ जोडलेली होती आणि या माणसांना सगळ्यांना संघटित करून आपण काहीतरी केलं पाहिजे आणि जेवढं आपल्याला करता येईल समाजासाठी ते आपण करूया, अशा भूमिकेतनं आम्ही हे सामाजिक प्रतिष्ठानची स्थापना केलेली आहे. साहेब, तुम्ही 2 ऑक्टोबर हा दिवस निवडला. आता 2 ऑक्टोबर हा दिवस निवडण्या पाठीमागचं असं जेन्युअल असं कारण काय? मुळात या प्रतिष्ठानची निर्मिती करताना दिवस हा अत्यंत महत्त्वाचा होता. 2 ऑक्टोबर हा आपल्या राष्ट्राचे युगपुरुष लालबहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी यांचा हा जन्मदिवस आहे. महात्मा गांधी सारख्या माणसानं आपलं आयुष्य समाजासाठी, खचल्या पिचलेल्या माणसांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खर्च केलं आणि मग हा दिवस सगळ्या अँगलमधून चांगला आहे म्हणून आम्ही तो दिवस निवडलेला आहे. बरोबर आहे. महात्मा गांधी
आणि लालबहादूर शास्त्री हे दोन्ही नेते साधेपणा, समाजसेवा यासाठी आपल्या सर्वांच्या समोर आदर्श आहेत आणि म्हणून तुम्ही 2 ऑक्टोबर हा दिवस निवडलेला आहे. हे जे प्रतिष्ठान आहे ते प्रतिष्ठान स्थापन करण्यापाठीमागचा खऱ्या अर्थाने हेतू हा तुमच्या मनामध्ये कोणता होता? गावामध्ये अनेक समस्या असतात. स्वच्छतेची समस्या असते, प्लॅस्टिकचं पर्यावरण आहे, महिला संरक्षण आहे, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण त्यांना मार्गदर्शन मिळण्याचे प्रश्न असतात. आपले जे पारंपरिक उत्सव असतात किंवा आपल्या युगपुरुषांच्या जयंत्या असतात, अशा पद्धतीचं एक काम, एक सांस्कृतिक, एक चांगलं, एक लोकांना मदत करणारं कार्य सुरू व्हावं आणि त्या दृष्टिकोनातून गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, अशा एकमेव शुद्ध हेतूनं हे सामाजिक प्रतिष्ठान आपण सुरू केलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा उद्देश तुमच्या मनामध्ये आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे प्रतिष्ठान 2 ऑक्टोबर 2023 रोजी स्थापन झालं. पण एखादं प्रतिष्ठान काढलं, एखादं मंडळ काढलं की ते शासनाकडे नोंद करावं लागतं. मग ते तशा पद्धतीची शासन मान्यता आपल्या या मंडळाला आहे का? या प्रतिष्ठानची नोंदणी आपण सातारा जिल्ह्याचे धर्मादायक आयुक्त, सहाय्यक धर्मादायक आयुक्त सातारा यांच्याकडे अधिकृतरित्या नोंदणी केलेली आहे. त्यांच्याकडं आपल्या या सामाजिक प्रतिष्ठानची जी काही उद्दिष्ट आहेत आणि त्याची काही नियमावली आहे, या संबंधानं आपण त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींची पूर्तता करून त्यांच्याकडून नोंदणीकृत परवाना मिळवलेला आहे आणि त्यानुसार आपण हे कामकाज सुरू केलेलं आहे. छान. म्हणजे तुम्ही शासनमान्य अशा पद्धतीचं प्रमाणपत्र हे घेऊन हे प्रतिष्ठान हे चालवत आहात. भविष्यात अशा पद्धतीच्या जे काही असणारे समाजातील मंडळ आहेत, प्रतिष्ठान आहेत, यांना शासनाकडून सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचं अनुदान हे प्राप्त होतं आणि या सर्व वर्षभरामध्ये केलेला जे काही कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुद्धा आपणाला शासकीय ऑडिट किंवा शासनाचं नियंत्रण या प्रतिष्ठानवर राहतं. अशा पद्धतीचं आपण नोंदणी ही शासनाकडे केलेली आहे. त्या दृष्टिकोनातून आपण समाजासाठी वाटचाल करत असताना या समाजामध्ये या प्रतिष्ठानमधील असणारे जे काही सदस्य जे आहेत त्या सदस्यांचा समावेश हा कोणकोणत्या सभासदांचा समावेश हा या प्रतिष्ठानमध्ये केलेला आहे? यामध्ये प्रामुख्याने हा विचार जोडलेला आहे की प्रत्यक्षामध्ये समाजाचं काम करण्याची सामाजिक आवड असलेले जे काही गावातील पुरुष मंडळी आहेत, महिला आहेत, युवक आहेत, अल्पसंख्याक समाजातील काही माणसं आहेत, या सगळ्यांना एकत्रितपणे घेऊन हे काम सुरू केलेलं आहे. छान. म्हणजे समाजातील असणारे पुरुष, महिला, युवक वर्ग या सर्वांना सहभागी करून एक चांगल्या पद्धतीची संस्था स्थापन करून तुम्ही वाटचाल करत आहात. भविष्यामध्ये किंवा आत्तापर्यंतचे जे तुम्ही केलेली जी काही कामं आहेत त्या कामाच्या अनुषंगाने काही माहिती देता येईल का आपल्याला? खरं तर प्रतिष्ठान आमचं डिसेंबर 2024 मध्ये नोंदलं गेलेलं आहे. सुरुवातीला कुठल्याही संस्था काम करत असताना मुख्य अडचणी येतात ती त्याच्यामध्ये आर्थिक स्वरूपाच्या अडचणी येतात. परंतु या सगळ्या गोष्टी आम्ही आतापर्यंत आमच्या ज्या सामाजिक प्रतिष्ठानचे आजीव सदस्य, संचालक जे आहेत 23, त्याखेरीज आता नव्यानं आमच्या प्रतिष्ठानमध्ये सहभागी होणारे जे काही सदस्य आहेत यांच्याकडून वैयक्तिकरित्या आपण देणगी स्वरूपात थोडेफार पैशांची मदत घेऊन
गावामध्ये वेगवेगळे उपक्रम आम्ही गेल्या 4 ते 5 महिन्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही गावामध्ये श्रमदानातून स्वच्छता अभियान राबवलेलं आहे. वेगवेगळ्या सण उत्सवांच्या वेळेला स्वच्छता करण्याचं काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे महिला संरक्षणासाठी नुकताच आम्ही एक कार्यक्रम घेऊन त्याच्यामध्ये खेळ पैठणीचा हा कार्यक्रम देखील महिलांच्या कलागुणांना कौशल्याला वाव देण्यासाठी घेतलेला आहे. नवरात्रीच्या दरम्यान आम्ही जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामधील मूळ जी कौशल्य आहेत त्याला कुठंतरी एक व्यासपीठ मिळावं अशा उद्देशानं वेगवेगळ्या विषयावर व्याख्यानमाला आयोजित केल्या होत्या, वक्तृत्व स्पर्धा घेतलेल्या आहेत. आणि या तसेच गावामधली काही सेवा निवृत्त मंडळे आहेत किंवा ज्या काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक अवस्थेमध्ये संघर्ष करून वेगवेगळ्या ठिकाणी शैक्षणिक ठिकाणी चांगला प्रवेश मिळवण्यासाठी किंवा सेवेमध्ये दाखल झाल्यासाठी होण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत त्यांचा देखील आम्ही सत्कार केलेला आहे. आपल्या सामाजिक प्रतिष्ठानच्या संकल्पना भरपूर आहेत, परंतु ह्या पूर्ण करताना सगळ्या गोष्टी मूळ आर्थिक गोष्टींचा अडचणी निर्माण होत आहेत. तर त्याच्यावर उपाय म्हणून आम्ही आता भारताचा नीती आयोग असेल त्याच्याकडे आमच्या सामाजिक संस्थेचं नोंदणी करण्याचं काम चालू केलेलं आहे. त्याचप्रमाणे आयकर विभागाकडून त्याच्यासाठी ज्या काही आवश्यक गोष्टी असतात त्या देखील आम्ही मिळवून लोकसहभागातून लोकांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारच्या कशा देणग्या मिळतील आणि कशा प्रकारे आपल्याला गावामध्ये काम करता येईल अशा पद्धतीने आम्ही विचार करत आहोत. छान. तुम्ही आत्तापर्यंत युवकांसाठी जे महाविद्यालयीन किंवा शालेय शिक्षण घेत असणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेंचं आयोजन, मग त्यामध्ये रांगोळी स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, चित्रकला स्पर्धा असेल किंवा महिलांसाठी असणाऱ्या स्वतःच्या संरक्षणासाठी असणारा मार्गदर्शन वर्ग असेल किंवा खेळ पैठणीचा कार्यक्रम हा मध्यंतरी तुम्ही घेतलेला होता, तो सुद्धा अतिशय उत्स्फूर्तपणे महिलांच्या सहभागातून तो संपन्न झालेला होता. त्याचबरोबर गावातील असणारे नवतरुण जे आहेत म्हणजे जे नव्याने शासकीय सेवेमध्ये सहभागी झालेले आहेत, प्रवेश केलेला आहे, अशा युवकांचा सुद्धा तुम्ही सत्कार आयोजित केलेला होता. आणि गावामधील असणारे जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत अशा सुद्धा कर्मचाऱ्यांचा नागरिकांचा सत्कार तुम्ही घेतलेला होता. मला वाटते दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं अशा पद्धतीच्या स्पर्धा ज्या आहेत त्या स्पर्धेचं आयोजन हे तुम्ही केलेलं होतं. खरोखरच हे गौरवास्पद आहे की येणाऱ्या पिढीला त्यातून काही बोध हा मिळणार आहे आणि आपण सुद्धा तशाच पद्धतीची वाटचाल ही करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने तुम्ही खरोखरच चांगले प्रयत्न केलेले आहेत. परंतु हे सर्व करत असताना आपल्याला आर्थिक पाठबळ जे आहे त्या आर्थिक पाठबळ मिळणं गरजेचं आहे. परंतु आपल्या या मंडळातील असणारे जे काही संचालक आहेत, सदस्य जे आहेत, यांच्यातून सहभागातून अशा पद्धतीच्या स्पर्धा किंवा उपक्रम हे तुम्ही पार पाडलेले आहेत. खरोखरच अतिशय गौरवास्पद ही गोष्ट आहे. मी आपण या छोट्याशा मुलाखतीमध्ये सहभागी झालेला आहात त्या निमित्तानं अजून एक सर मला सांगायचं राहून गेलं की आम्ही या प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजाचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवणारी प्रशासनातली काही व्यवस्था आहे, मग ती जिल्हा प्रशासनातील असेल, ग्रामपंचायत स्तरावरची आमची ग्रामपंचायत असेल, यांना आम्ही तक्रारीचं स्वरूप व्यक्त न करता त्यांना कशा पद्धतीनं मार्गदर्शित करता येईल, त्याचा लोकांच्या समस्याचा कशा पद्धतीने पाठपुरावा करता येईल अशा पद्धतीने देखील आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून काम करून या सगळ्या गोष्टीवर लक्ष पुरवत आहोत आणि त्याचा निश्चित समाजामध्ये चांगल्या प्रकारचा फायदा होत आहे. त्याच्याबद्दल समाजातील लोक चांगल्या भावना व्यक्त करत आहेत आणि हे काम करत असताना समाजातल्या ग्रामपंचायत हद्दीत असेल तर ग्रामस्थांच्या वेगवेगळ्या प्रशासनातल्या लोकांच्या सुद्धा चांगल्या प्रकारचं आम्हाला सहकार्य मिळत आहे. बरोबर आहे. कारण आपल्या सेवेचा फायदा हा गावासाठी होणं गरजेचं आहे.
त्या अनुषंगाने आपण जे प्रयत्न करत आहात ती केवळ तक्रार नोंदवून न करता ते इतरांना कशा पद्धतीनं मार्गदर्शन ठरेल अशा पद्धतीचे प्रयत्न आपले चालू आहेत. खरोखरच अतिशय चांगल्या पद्धतीनं मनमोकळ्या पद्धतीनं आपण या रामेश्वर सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण गप्पा मारल्या. मी आपलं या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आपल्याला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार.